काल आपण अबाउट वन ॲक्ट प्ले याच्यावर विचार करतोय. कालच्या पहिल्या भागामध्ये आपण वन ॲक्ट प्लेबद्दल प्लॉट आणि थीम याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली. कुठल्याही साहित्यकृतीला, मग ती कविता असो, कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, एकांकी असो, मूकनाट्य असो, त्या साहित्यकृतीला प्लॉट म्हणजे कथानक असतंच असतं. कथानकाशिवाय कोणतीही कलाकृती जन्माला येत नाही. त्याच्यामध्ये आपण एक वाक्य असं पाहिलं होतं की कॉन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ ड्रामा. कॉन्फ्लिक्ट इज द सोल. सोलचा अर्थ आहे आत्मा, गाभा, केंद्रबिंदू. तर कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. संघर्ष हा प्रत्येक कलाकृतीमध्ये आहेच. याच्यावर आपण चर्चा केली होती. त्याला अपवाद होता मॉडर्न प्लेज ऑफ द थिएटर ऑफ ॲब्सर्ड. हा जो प्रकार आहे, ह्या प्रकारामध्ये मात्र कॉन्फ्लिक्ट आपल्याला आढळत नाही, असं आपण काल चर्चा करताना, अभ्यास करताना वाचलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं थीम. कारण कुठलीही सेंट्रल आयडिया असल्याशिवाय कोणतीच कलाकृती जन्माला येत नाही. कारण पहिल्यांदा त्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्याच्या, नाटककाराच्या, कवीच्या, लेखकाच्या, आत्मचरित्रकाराच्या मनामध्ये कुठला तरी एक केंद्रबिंदू असतो, एक विचार असतो. तो विचार आपल्या कृतीतून मांडण्यासाठी पूर्ण अवयव, शब्द, त्याचा वापर, वेगवेगळे अलंकार, वेगवेगळे बॅकग्राऊंड, सेटिंग, सगळ्यांचा वापर करतो. परंतु एक कुठला तरी बेस, कुठला तरी थीम त्या साहित्यकृतीला असतो आणि ती सेंट्रल आयडिया असते, ज्याच्या भोवती पूर्ण, म्हणजे आपण असं म्हणूया ना की तो एक या कलाकृतीचा आत्मा असतो. आत्म्याच्या भोवती पूर्ण वलय निर्माण केलेलं असतं. म्हणजे थीम हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून काम करतो. बोर्डवर तुम्ही पाहताय, 1 नंबरवर तुम्हाला प्लॉट सापडेल. अभ्यास करण्याची शॉर्टकट आणि सिम्पल मेथड आहे. जर विचारलं व्हॉट आर द कॅरेक्टर्स ऑफ वन ॲक्ट प्ले, किंवा मेन्शन द फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले, किंवा चूज फ्रॉम द फॉलोइंग द फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले, तर हे पटकन 5 थीम, 5 फीचर्स आपल्याला लक्षात आले पाहिजे. 1 नंबरवर प्लॉट आहे, 2 नंबरवर थीम आहे. आज आपण पुढे जाऊन सेटिंगच्या बाबतीमध्ये विचार करणार आहे. सेटिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्या कल्पनेवर आधारित, ज्या थीमवर आधारित तो साहित्य निर्माण करतोय, ते साहित्य निर्माण करत असताना त्या साहित्यकाराने कुठलं तरी हे बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेलं असतं. निशाणी डावा अंगठा, आठवलं? निशाणी डावा अंगठा बुलढाण्याचे साहित्यकार आहे नरेंद्र इंगळे उतरातकर मित्र आमचे. किंवा सदानंद देशमुखांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, 12 मास नावाची कादंबरी आहे. मग ते निशाणी डावा अंगठा असो किंवा 12 मास असो, बुलढाणा जिल्ह्यातल्या या नामांकित साहित्यकारांच्या या जगप्रसिद्ध साहित्य कलाकृती आहेत. तर याच्यामध्ये जी सेटिंग आहे, निशाणी डावा अंगठा म्हटल्यानंतर याच्यावर चित्रपट पण तयार केलेला आहे. या चित्रपटाचं सगळं जे सेटिंग आहे ग्रामीण भागाचं आहे. जर हेच सेटिंग शहरी भागात आपण घेतलं असतं तर हा पिक्चर किंवा ही कलाकृती यशस्वी झाली नसती. म्हणून कथानकाला कुठल्या पार्श्वभागावर, कुठल्या सेटवर सादर करायचं आहे, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. म्हणून दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ वन ॲक्ट प्लेज फीचर्स. तर काय म्हणायचं त्याच्यामध्ये आपण जाणार आहे. सेटिंग, त्याला पर्यायी शब्द वापरेल लोकेशन. सेटिंग और लोकेशन इज अ प्लेस. अंडरलाईन करा. सेटिंग और लोकेशन इज अ प्लेस वेअर द स्टोरी टेक प्लेस. ज्या ठिकाणी घटना घडते, ज्या ठिकाणी पूर्ण नाटक, पूर्ण साहित्य घडणार आहे, प्रत्येक साहित्यकृतीमध्ये हा घटक असतोच असतो.
अबाउट द चेरी ट्री नावाच्या कवितेबद्दल आपण जेव्हा वाचलं तर त्याच्यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सेटिंगमध्ये आणखी आपण सीझन्स पाहिले आणि ती चेरी ट्री लहानची मोठी होताना पाहिली. जर सेटिंग परफेक्ट असेल तर ती कलाकृती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रत्यक्ष आपण त्या कलाकृतीचा एक अविभाज्य भाग बनतो. आणि म्हणून सेटिंग बद्दल त्यांनी म्हटलंय की सेटिंग ऑर लोकेशन इज अ प्लेस वेअर द स्टोरी टेक प्लेस मीन्स हॅपन्स, घडते. अ ड्रामा इज मीन फॉर स्टेज परफॉर्मन्स. ड्रामा कशासाठी आहे? स्टेज परफॉर्मन्ससाठी आहे. स्टेजवर केल्या जाणाऱ्या सादरीकरणासाठी आहे. म्हणून अ ड्रामा इज मीन्ट फॉर स्टेज परफॉर्मन्स. The location or setting is revealed through the effective use of variety of prose. सेटिंग आहे. सेटिंगमध्ये सकाळची वेळ आहे, लाईट्स आहे. कारण सकाळची वेळ आणि रात्रीची वेळ एकाच जर एपिसोडमध्ये मेन्शन करायचं असेल तर आपल्याला लाईट इफेक्ट वापरावा लागेल. ग्रामीण भाग असेल, मागचा सीन, मागचा पडदा ग्रामीण भागाचा असेल. काल तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाणता राजा नावाच्या महानाट्याबद्दल सांगितलं. त्याला फिरता रंगमंच आहे. फिरता रंगमंच म्हणजे त्याची सेटिंग आहे. जर लढाई असेल तर युद्धाचा सीन दाखवला जातो आणि त्याच्याकरता मग घोडे वगैरे सगळे असतात. राज्याभिषेक असेल महाराजांचा तर त्या सेटवर मागे सगळं पूर्ण राज्याभिषेकाची तयारी दाखवली जाईल. वेगवेगळ्या देशातील आलेले त्या राज्याचे त्या देशाचे प्रतिनिधी दाखवले जातील, सरदार दाखवले जातील, अनेक स्त्रिया असतील, वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये असतील. तर हे सगळं सेटिंगमध्ये असतं. म्हणून सेटिंगमध्ये अनेक पार्ट असतात. द युनिटी ऑफ टाईम, त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे? द युनिटी ऑफ टाईम, प्लेस अँड लोकेशन हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन याचा अर्थ आहे लक्षात ठेवणे, विचारात घेणे. कोणकोणत्या गोष्टींना विचारात घ्यावं लागतं? नंबर 1 टाईम, नंबर 2 प्लेस, नंबर 3 ॲक्शन. टाईम, प्लेस अँड ॲक्शन has to be taken place into consideration while setting the stage. मी तुम्हाला BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स याच्याबद्दल बोलतो. व्हॉट इज बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स? तर चित्रपटसृष्टीमध्ये किंवा या पिक्चरायझेशनच्या कोणत्याही प्रोसेसमध्ये या लोकांचा प्रचंड उपयोग होतो. तर सेटिंग निर्माण करण्यासाठी आपण पाहतो, खूप गाजलेला चित्रपट तुम्ही पाहिला असेल बाहुबली. त्याचं जे सेटिंग होतं त्या सेटिंगवर त्या चित्रपटाची कमाल आणि किमया होती. काय सुंदर बॅकग्राऊंड तयार केलं होतं, किती मोठा महाल तयार केला होता, तुम्हाला आठवतं आहे सगळं. तर हे त्या चित्रपटाच्या भव्यते दिव्यतेच्या कलाकृतीवर अवलंबून असणारी कामं करणारी जी लोकं असतात दे आर नोन ॲज बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. आणि ते सेटिंगसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडतात. मित्रांनो, जर तुमच्यामध्ये खरंच एखादा आर्ट असेल, इंटरेस्ट असेल चित्रकलाचा किंवा पेंटिंग वगैरे याच्या प्रकारचा, तर तुम्ही BFA जर केलं तर या सेक्टरमध्ये आपल्याला काम मिळू शकते. असो, तर टाईम, प्लेस अँड ॲक्शन हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल सेटिंग द स्टेज. द प्रॉपर यूज ऑफ सेटिंग और प्रॉप्स हॅज द प्ले टू बी इम्पॅक्टफुल. इम्पॅक्टफुल म्हणजे प्रभावी, इम्प्रेसिव्ह होण्यासाठी कुठलीही कलाकृती जर इम्प्रेसिव्ह व्हायची असेल, प्रभावी व्हायची असेल तर या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या रीतीने जुळवून आल्या पाहिजे. तरच त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती घेता येते. त्याच्यानंतरचा चौथा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे लँग्वेज, भाषा. भाषेलाच तर किंमत आहे. भाषेशिवाय बऱ्याचशा कलाकृती यशस्वी होतात किंवा अपयशी होतात. आपण TV वर बऱ्याचदा धर्मेंद्रचे सिनेमा पाहतो. पिक्चर पाहत असताना लगेच आवाज म्यूट होऊन जातो, कारण त्यांनी एखादी शिवी दिलेली असते. डायरेक्ट कमी नाही, समोर माहिती तुम्हाला. पण असं जर चित्रपटामध्ये दाखवलं जात असेल
तर ते चित्रपटाचं अपयश मानलं जातं की शिवाय. परंतु त्या प्रसंगामध्ये त्या पात्राला शोभेल असे संवाद त्याच्या तोंडी असतात. परंतु सेन्सॉर बोर्ड जे असतं ते सेन्सॉर बोर्ड काय करतं, तुमची लँग्वेज कट करतं. दादा कोंडके इज द बेस्ट एक्झाम्पल. दादा कोंडके आयुष्यामध्ये यशस्वी झाले ते त्यांच्या भाषेमुळेच. त्यांच्या भाषेमध्ये PUN पण म्हणजे शब्दश्लेष अलंकार याचा वापर करायचे. शब्दश्लेष अलंकाराशिवाय कुठलंच डायलॉग त्यांचा कंप्लीट व्हायचा नाही. प्रत्येक वाक्य त्या वाक्याच्या मागे सेकंड मिनिंग आहे. ज्याला जो त्या सेकंड मिनिंग पर्यंत पोहोचला त्या वाक्य ऐकल्याबरोबर हसायला सुरुवात करतो. दॅट इज द सिक्रेट अँड सक्सेस ऑफ दादा कोंडके. भाषा फार महत्वाची आहे. ऐतिहासिक कलाकृती सादर करायची असेल आणि जर इतिहासाची घटना आपल्याला मेन्शन करायची असेल तर असं म्हणता येणार नाही तुम्हाला, असे ॲक्शन करता येणार नाही आणि भूमिका तशी करता येत नाही. कारण तुम्ही त्या काळात त्या भाषेत त्या वेशात त्या सगळ्या बाबींचा विचार करून तुमच्या तोंडी ती भाषा दिलेली असते. राज कोंडानं मी घेईल. राज म्हटले राज अंगावर शार येतात मित्रांनो. ज्या वेळेला अशा प्रकारची संवादफेक केली जाते ती संवादफेक त्या सेटिंगला ती सक्सेसफुल होते. जर हाच डायलॉग वेगळ्या पद्धतीने वापरला तर तो शूट करणारा कट असा ऑर्डर देऊन कट केला जातो. म्हणजे भाषेला लँग्वेजला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. वी ऑल नो दॅट. सुंदर वाक्य आहे. अ पेन इज माइटर दॅन द स्वॉर्ड. पेन आणि स्वॉर्ड तलवार किंवा युद्ध लढण्याचं कोणतंही साहित्य कोणतंही शस्त्र त्याच्यापेक्षा पेन फार महत्वाचं आहे. अंडरलाईन करून ठेवा वाक्य. त्या वाक्याला आणखी दुसरं एक पर्यायी वाक्य सांगतो की अ वर्ड स्पीक्स. अ वर्ड किंवा पिक्चर स्पीक्स मोर दॅन टंग. Picture speak more than tongue. Tongue is more than 1,000 pictures. हजारो चित्रांपेक्षा एक वाक्य तोंडातून बाहेर पडलं ना हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं. वाह क्या बात आहे. शेरो शायरीमध्ये पाहतो आपण. तर या पद्धतीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. We all know that the pen is mightier than the sword. Likewise, words are the weapons of the writer. वेपन्स म्हणजे शस्त्र. लेखकाची शस्त्र काय? शब्द. शब्द प्रभू असतो तो. शब्दांवर मात केलेली असते त्यांनी आणि शब्दांचे ते किमयागार असतात. विल्यम शेक्सपियर द ग्रेटेस्ट प्ले राईट. काय काय सुंदर वाक्य. तो म्हणतोय नावात काय? नावात तर सगळं काही आहे. कारण विल्यम शेक्सपियरची जी पात्र आहे त्या पात्रांनी नावातूनच सगळं काही व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढा ग्रेट विल्यम शेक्सपियर आहे. म्हणून शब्दात सगळं काही आहे. व्हॉट्स आर द वेपन्स ऑफ अ रायटर? देर इज अनदर लँग्वेज टू. हॅव यू एन्जॉयड द फिल्म ऑफ चार्ली चॅपलिन? चार्ली चॅपलिनच्या चित्रपटांना तुम्ही पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर यूट्यूबवर चार्ली चॅपलिन टाका. अरे हसत बसाल. अप्रतिम. काय त्याच्यात एक सिंगल वर्ड पण नाही आहे. पुष्पक नावाचं चित्रपट सांगितलं होतं हिंदीतलं. त्याच्यामध्ये नॉट अ सिंगल वर्ड. तो ॲक्टरच मुख्य आहे. आणि चार्ली चॅपलिन त्याच्या कृतीने त्याच्या कलेने त्याच्या ॲक्शन्सने जगप्रसिद्ध फेमस आहे. जगभर फेमस आहे. मग त्याच्यात पुढे भाषा आहे. मग काय गेशस हावभाव कानाकुना इशारे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून दॅट इज अनदर लँग्वेज. हॅव यू एन्जॉयड द फिल्म्स ऑफ चार्ली चॅपलिन हू युजेस नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स. व्हर्बल म्हणजे आता मी तुमच्याशी जे बोलतो आहे ते, आणि नॉन व्हर्बल म्हणजे आपण टी व्हीवर जर मुक्या आणि बहिऱ्या लोकांच्या बातम्या पाहिल्या असाल तर तुमच्या लक्षात येईल त्यांची लँग्वेज कशी असते. काय समजलं? विमान अपघातात 50
पॅसेंजर्स मेले. ही लँग्वेज आहे. ही कोणती लँग्वेज आहे? ही व्हर्बल लँग्वेज आहे का नॉन व्हर्बल? इट इज नॉन व्हर्बल, जी आपल्या प्रत्येक कलाकृतीमध्ये चार्ली चॅप्लिननी वापरलेली आहे. असा हा चार्ली चॅप्लिन, हू युजेस नॉन व्हर्बल कम्युनिकेशन व्हेरी इफेक्टिव्हली थ्रू हिज बॉडी लँग्वेज. त्याच्या शारीरिक हावभावातून, हालचालीतून जे काही तो व्यक्त करतो अप्रतिम असा आहे. इट कन्वेज इमोशनल अँड अंडरलाईन मिनिंग्स प्रोफाउंडली, अतिशय स्किलफुली त्याच्यातून तो व्यक्त करतोय. वन ॲक्ट प्ले हॅज अ प्रोफाउंड इफेक्ट ड्यू टू इट्स ब्रेविटी ऑफ वर्ड्स. शब्दांची सुस्पष्टता असली पाहिजे तरच त्याचं वैशिष्ट्य असतं. इफ द डायलॉग्स आर विटी, पंचंट अँड कॉन्सिव्ह, दे ॲड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ द प्ले. डायलॉग कसे असावेत? विटी म्हणजे WIT, विट म्हणजे बुद्धिमत्ता वापरून असलेले, चालाक्ष असलेले, चतुर असलेले, बुद्धिमान आणि हुशार असलेले. अजून पंचांत, तीक्ष्ण, अँड कॉन्सिव्ह, पूर्ण अर्थ समावेशक असेल तर दे ॲड टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणजे परिणाम, प्रभाव ऑफ द प्ले. एक्झाम्पल, शेक्सपियर्स हॅम्लेट सेज टू बी or not to be. To be or not to be, that's the question. आलं याच्यात सगळं. म्हणजे काय आलं की निर्णय क्षमता नाही, गोंधळलेली अवस्था आहे, विश्वास ठेवावा की ठेवू नये अशा अवस्थेत आहे. हे सगळं क्लिअर कोण करतोय? एक शब्द करतोय. म्हणून ते शब्द काय करतात? शब्द तुकाराम महाराजांनी शब्दांबद्दल खूप छान वापरलेले, शोधा आणि ऐका. तर द डायलॉग्स ऑफ द प्ले राईट use techniques like projection, articulation and phrasing for effective communication. शब्द नीट आहे का? प्रोजेक्शन. कोणती टेक्निक? प्रोजेक्ट. शब्द असतो, एक शब्द थोडासा गॅप घेऊन बोलला ना, विनोद तयार होतो. तो शब्द कंटिन्यू बोलला, रागही येऊ शकतो. चला चायला शिवी झाली, चला चायला. कसा प्रोजेक्ट केला जातो त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून शब्द प्रोजेक्ट कसे केले जातात, तो ॲक्टर कसा बोलतो, लेखक तर लिहिणार आहे, कथाकार तर लिहिणार आहे, पण सादरीकरण कोणाला करायचं आहे? कलाकाराला. म्हणून त्याच्यात कलाकाराचं गुण, वैशिष्ट्य त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. आर्टिक्युलेशन म्हणजे उच्चारण करण्याची पद्धत, अँड फ्रेझिंग फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. पोएटिक डिव्हायसेस म्हणजे फिगर ऑफ स्पीच, अँड फिगर ऑफ स्पीच लाईक इमेजरी, सिम्बॉलिझम, पर्सोनिफिकेशन, पण बद्दल बोललो दादा कोंडके, अँड ह्युमर एम्बेडेड इन वीट, पन, आयरनी अँड पॅराडॉक्स मेक द डायलॉग एक्स्ट्रीमली पॉवरफुल. या सगळ्या अलंकारांचा वापर करूनच डायलॉग कसे होतात? पॉवरफुल होतात. द टोन ऑफ द डायलॉग कॅन बी कॉमिक. डायलॉगचा टोन डिपेंड आहे. कसा टोन? मी तुम्हाला आज शिकवतोय, तुम्हाला पटलंय, आवडलंय, तुम्ही वाक्य बाबा अरे काय शिकवलं यार, गसप. वाक्य काय? काय शिकवलं यार, अरे बापरे. हाच टोन, हेच वाक्य काय शिकवलं, गेला हवा. पहिल्या वाक्यामध्ये प्रभाव आहे, काय शिकवलं यार सरने, गजब. असं या वाक्याचा टोन आहे, असं या वाक्याचं मिनिंग आहे. आणि तोच वाक्य काय शिकवलं, गेलं. सगळं काय पालथ्या घड्यावर पाणी झालं. एवढी मरमर केली, मेहनत केली, व्हिडिओ तयार केला, तुम्हाला टाकला. डायलॉगच्या टोनला फार महत्वाचा आहे. आणि म्हणून fun, irony, paradox make the dialogues extremely powerful. The tone of the dialogue can be comic, ironic, म्हणजे उपरोधिक. चला हवा येऊ द्या म्हटल्याबरोबर लगेच हसायला लागतो आपण. चल हवा येऊ दे. हवा बदलली, टोन बदलली, अर्थ बदलला. प्लेफुल, सॅड, सिरियस, सिनिस्टर, सोन, सॉम्बर, थ्रेटनिंग इत्यादी त्याचे टोन असतात. शेवटच्या पार्टवर पोहोचतो आपण, कॅरेक्टर्सवर. कॅरेक्टर्स
देर आर अ लिमिटेड नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन वन ॲक्ट प्ले. आपण वन ॲक्ट प्लेबद्दल विचार करतो, तर वन ॲक्ट प्लेमध्ये वन ॲक्ट प्लेचं टाईम ड्युरेशनच कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये असणारे जे कलाकार असतील ते मर्यादित असतील. In one act plays, there are two types of characters: main character and supporting character. मुख्य कलाकार आणि सहकलाकार, सोबत सपोर्ट करणारे. E.M. Frost, साहित्यिक आहे, in his aspects of the novel divides character into types. कोणते कॅरेक्टर? राऊंड कॅरेक्टर आणि फ्लॅट कॅरेक्टर्स. राऊंड कॅरेक्टर कशाला बनायचं आहे? Round characters means the one that develops through the experiences and evolves as a dynamic persona. Persona म्हणजे व्यक्तिरेखा, भूमिका. वेगवेगळ्या पद्धतीने एकच कलाकार पण त्याच्या अभिनयाला किंवा त्याच्या अभिनयातून त्या पात्राला विविध पैलू निर्माण करून देतात, ते राऊंड कॅरेक्टर. दुसरा प्रकार फ्लॅट. अँड अ फ्लॅट कॅरेक्टर इज वन हू रिमेन्स द सेम थ्रू आउट द स्टोरी. काहीच नाही. फादर म्हणजे फादर, मदर म्हणजे मदर, बस. पण हिरो, ही कॅन बी अ विलन, ही कॅन बी अ डिफरंट, ही कॅन प्ले अ डिफरंट पार्ट्स, ही कॅन प्ले डिफरंट रोल्स थ्रू वन कॅरेक्टर. ही इज नोन ॲज राऊंड कॅरेक्टर. वेन अ कॅरेक्टर प्लेज अ सिम्पल रोल थ्रू आउट द स्टोरी, he is known as flat characters. Flat character is one who remains the same throughout the story. Flat characters are also known as caricatures and recognized only through one characteristic. त्यांच्यामध्ये एकच characteristic असेल अशी. The story revolves around the main character. पूर्ण कथा कोणाच्या भोवती फिरत असते? मुख्य कलाकाराच्या मागे फिरत असते. And or characters one face dilemma or conflict. Dilemma म्हणजे द्विधा मनस्ता किंवा conflict म्हणजे संघर्ष. These are the features of the story. One act play. इथे आज आपण ब्रेक घेऊ. 23 मिनिटांपर्यंत आपण पोहोचलोय. तुम्हालाही डाउनलोड करताना पाहताना जास्त जीबी लावू नये, कारण तुम्हाला 6 विषयांचा अभ्यास करायचा मित्रांनो. त्याच्यामुळे मी शॉर्टवर थांबतोय, अदरवाईज आपण तासभर सुद्धा बोलू शकणार आहे. ओके, गुड डे. काही अडचण असेल तर पुन्हा माझी विनंती आहे, मला कॉन्टॅक्ट करा. तुमच्यापैकी तिघांचा काल मला संपर्क झाला होता की सर छानपैकी झालेलं आहे, आता काही अडचण नाही, पण आम्हाला आणखी थोडंसं मागचं 2 पार्ट सर समजून सांगा, म्हणून आज आपण त्याच्यामध्ये गेलो होतो. अशीच काही अडचण असेल तर मला माझ्या नंबरवर डायल करा आणि मेसेज करा, मी उत्तर देईन. ओके, गुड डे मित्रांनो.